हॅलो. आपल्या अभ्यासात प्रॉब्लेम नाही, आपल्या नॉलेजमध्ये प्रॉब्लेम नाही किंवा आपल्या टेम्परामेंटमध्ये प्रॉब्लेम नाही. बुक सोर्सही आपले व्यवस्थित आहे, मात्र आपल्याला आपल्या नॉलेजच्या तुलनेत रिझल्ट मिळत नाही. याचं नेमकं कारण काय आहे? आपली अभ्यासाची पद्धती. आणि त्या अभ्यासाच्या एका पद्धतीबद्दल आज आपण बोलणार आहोत, डेलिबरेट प्रॅक्टिस मेथड. ही नेमकी कशी आहे? सायंटिफिकली प्रूव्ह याचं काय आहे? आणि आपण एक एक्झाम्पल थ्रू आपण हे सर्व काही समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. आता तुम्ही ही इमेज जर बघत असाल तर तुमच्या असं लक्षात येईल की ही माइंडची इमेज आहे. न्यूरल नेटवर्कवर आपला पूर्ण खेळ चालतो. मायलिन शीथ नावाचं एक काहीतरी तुम्हाला दिसत आहे आणि डेलिबरेट प्रॅक्टिस. हे सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हळूहळू समजून घेऊया. सर्वात अगोदर पहिला प्रश्न कोणताही व्हिडिओ बघत असताना तुम्ही स्वतःला विचारायला पाहिजे की मी हा व्हिडिओ कशासाठी बघू, या व्हिडिओनं माझ्या लाईफमध्ये काय व्हॅल्यू पुट होईल. जर तुम्ही स्टुडंट असाल तर, कारण तुमचं पर्टिक्युलर फोकस एखादी डिग्री, एखादी पोस्ट असू शकते, त्यामुळे सांगत आहे. सर्वात अगोदर ह्या डेलिबरेट प्रॅक्टिसनं तुम्हाला स्किल्स तुमच्या ज्या असतील पर्टिक्युलर त्यामध्ये मास्टर येईल. जसं काही मुले मेन्स खूप चांगले लिहू शकतात मात्र प्रिलिम क्वालिफाय होत नाही. काही रिपीटेडली प्रिलिम क्वालिफाय होतात मात्र मेन्स क्वालिफाय होत नाही. काही मेन्स सुद्धा क्वालिफाय होतात मात्र इंटरव्ह्यू क्वालिफाय होत नाही. ह्या स्किलबद्दल मास्टरी तुम्हाला या मेथड थ्रू येऊ शकते. दुसरी गोष्ट, तुमची मसल मेमरी बिल्ड होऊ शकते. एखादा बॅट्समॅन जो असतो, तो समजा विराट कोहली आहे, तो कितीही फास्ट बॉल व्यवस्थित टेक्निकने खेळतो. रिझन काय आहे? मसल मेमरी. तर अभ्यासात आपली हे यूज कसं होऊ शकते आणि हे सर्व झाल्यावर आपल्याला बेटर रिझल्ट कसे मिळू शकतात, त्या तिन्ही गोष्टीसाठी ही मेथड आवश्यक आहे. आता हे सर्व आपल्याला मिळाल्यावर आपल्याला काय मिळाल? खासकर एक्झामच्या दृष्टिकोनातून पर्टिक्युलरली विचार केल्यावर आपल्या सोपे प्रश्न आपले जे चुकतात त्यामुळे आपला रिझल्ट जातो. म्हणजे एरर करेक्शन होऊन जाईल, आपल्या चुका दुरुस्ती होऊन जाईल. दुसरं, ह्या मेथडमुळे काही टॉपिक्स लॉंग टर्म मेमरीमध्ये तुमचे फिट होऊन जातील, जे एक्झाममध्ये आपल्याला कामात येईल. तिसरी गोष्ट, सध्या तुम्ही जर लेवल 1 वर असाल अभ्यासाच्या किंवा रिझल्टच्या, लेवल 2 अप होण्यासाठी या मेथडचा वापर होईल. हे झाले 3 गोष्टी. आता पर्टिक्युलरली काही फंडामेंटल प्रॉब्लेम आपल्याला ॲड्रेस करावे लागतील. सर्वात अगोदर, आपण मॅक्झिमम टाईम काय करतो? कम्फर्ट झोनमध्ये राहतो. मात्र आपल्याला लर्निंग झोनमध्ये आता शिफ्ट व्हायचं आहे. हे कसं नेमकं जाणून घेऊया. बघा, तुमच्याजवळ असतात 24 तास तुमच्याजवळ आहे. 24 तासापैकी डेडिकेटेडली फक्त 4 ते 6 तास आपल्याला लर्निंग झोनला द्यायचे आहे. किती तास? फक्त 4 ते 6 तास. हे मी जॉब जे करतात त्यांच्यासाठी आहे, स्टुडंट आहे, सर्वांसाठी फक्त 4 ते 6 तास. दुसरी गोष्ट, यामध्ये प्रॉब्लेम काय आहे कम्फर्ट झोनचं? हे तर एंटरटेनमेंटचं माध्यम आहे ना. मात्र ॲज अ स्टुडंट म्हणून जेव्हा तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये जाता, ऑटो पायलट मोडमध्ये जाता. समजा एखादा व्हिडिओ लेक्चर तुम्ही बघत आहे आणि तुम्हाला ती सवय आहे, रेग्युलरली बघत आहे, तुम्ही पॅसिव्ह मोडमध्ये जाता. तुम्ही ॲक्टिव्हली पार्टिसिपेट तर नाही आहे त्यामध्ये. पहिली गोष्ट, ऑटो पायलट मोडवर जाणार. दुसरी गोष्ट, जेवढे प्रयत्न तुमचे कमी, तेवढे डायमेन्शन कमी एक्सप्लोर करू शकता तुम्ही त्या टॉपिकचे. तिसरी गोष्ट, ही एक पद्धत कम्फर्ट झोनची डोपामाइन इंड्यूस असते. ब्रेनमध्ये एक हार्मोन असतो. एखादी गोष्ट रिपीटेडली केल्यावर जर तुम्हाला उत्तेजना होत असेल तर रिपीटेडली ती गोष्ट पुन्हा पुन्हा केली जाते. पुन्हा आपण त्या कम्फर्ट झोनमध्ये अटकतो. मात्र आपल्यासाठी महत्त्वपूर्ण काय आहे? लर्निंग. शिकणं आपल्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि जर तुम्ही ह्या झोनमध्ये असा नाही कम्फर्ट झोनचा, जर तुम्ही अर्धा 1 तास अभ्यास केला, ह्या झोनमध्ये जाऊ शकता. मात्र ह्या झोनला यूज करा लर्निंग झोनमध्ये जाण्यासाठी. थोडं 5-10 मिनिट काही व्हिडिओ बघून घ्या, 5-10 मिनिट काही एंटरटेनमेंट करून घ्या, पुन्हा मात्र तुम्ही लर्निंग झोनमध्ये जा. आता हे 2 कन्सेप्ट तुम्हाला समजले असतील. आता डेलिबरेट प्रॅक्टिस नेमकी करायची कशी? सर्वात पहिले, ही डेलिबरेट प्रॅक्टिसला आपण म्हणू शकतो जाणून बुजून केलेले प्रयत्न किंवा जाणून बुजून केलेली प्रॅक्टिस किंवा फोर्सफुल केलेली प्रॅक्टिस सुद्धा म्हणू शकता. यामध्ये अटेन्शन स्पेसिफिक असते. हे तुम्हाला जाणीवपूर्वक एक गोल सेट करावा लागतो. जसं आता तुम्ही म्हणाल माझं हिस्ट्री वीक आहे. नाही, गोल हे वेग आहे, म्हणजे गोल संदिग्ध आहे तुमचं. हिस्ट्रीमधला नेमका कोणता टॉपिक तुम्हाला हार्ड जातो, झाला सब टॉपिक. आता तुमचे गोल डिसाईड झाले. किंवा एखादी आयडिया की MCQ क्वेश्चन सॉल्व्ह करणं मला हार्ड जाते, ही एक आयडिया आहे. नेमकं त्यामध्ये कोणता हार्ड जातो? तुम्हाला लँग्वेज समजत नाही किंवा तुम्ही
एखादे प्रश्न असल्यावर वरवर वाचता, त्यामुळे तुम्हाला सॉल्व्ह करता येत नाही किंवा तुम्हाला एलिमिनेशन करता येत नाही, ही एक आयडिया झाली. किंवा एखादी स्किल की तुम्हाला सिम्पली जर कन्व्हर्सेशन करायचं असेल, हा एक मेन मुद्दा आहे. मात्र तुम्ही कन्व्हर्सेशन करत असताना रिप्लाय करण्यासाठी कन्व्हर्सेशन करता की रिस्पॉन्ड करण्यासाठी, तर हा डेलिबरेट प्रॅक्टिस एकदम अटेन्शन स्पेसिफिक आहे आणि मायक्रो लेवलवर जाते. दुसरी गोष्ट, तुम्ही ती गोष्ट अचीव केल्यावर तुम्हाला फीडबॅक इम्पॉर्टंट आहे, तेव्हाच तुमच्या ब्रेनमध्ये ते फिट होईल. आता करेक्शनसाठी फीडबॅक कशासाठी? करेक्शनसाठी. आता आपण डिटेलमध्ये डिस्कस करू की हे करतात कसं. ब्रेनचे काही फंक्शन्स आहे. एखादी गोष्ट जर रिपिटेशनमध्ये तुम्ही टाकली तर पॅसिव्ह मोडमध्ये जाता आणि त्याची तुम्हाला हॅबिट लागते. जसं स्क्रोलिंगचं जर आपण म्हटलं तर रील पाहत असताना 1-2 रील बघतो आपण आणि 15-20 रील केव्हा होऊन जातात आपल्याला लक्ष राहत नाही. रिपिटेशन अँड डेलिबरेट प्रॅक्टिसमध्ये यामध्ये डिफरन्स केला आहे, आपण डिटेलमध्ये आपण डिस्कस करू. जर याला तुम्हाला आधीच सांगितलं होतं, सायंटिफिकली काही प्रूव्ह आहे का की स्टडी मेथडला हे यूज होतात किंवा हो, तर याला आहे. एक मायलिन नावाची काय म्हणतो त्याला लेअर असते फॅटी टिश्यूची न्यूरॉनच्या भोवती. न्यूरॉन डोक्यातला एक सर्वात लहान भाग म्हणू शकतो आपण. तो जर पक्का असला तर आपली मेमरी आणखी स्ट्रॉंग होते. सायंटिफिक असल्यामुळे आपण जनरल लँग्वेजमध्येच डिस्कस करणार आहोत. हे मायलिन जी लेअर आहे न्यूरॉनच्या अवतीभोवती, ही जेवढी स्ट्रॉंग असेल, जेवढी थिक असेल, तेवढी आपली मेमरी वाढत जाते. आणि जे इंटेलेक्च्युअल तुमचं परफॉर्मन्स असते किंवा फिजिकल इम्प्रूव्हमेंट असते ते ब्रेन सर्किटद्वारे होते. एवढं लक्षात ठेवा. कोणतीही आयडिया ब्रेनमध्ये जेव्हा सर्किट स्ट्रॉंग होते ती जास्त बेटर परफॉर्मन्स देते. स्किल डिपेंड आहे पुन्हा तेच मायलिन अराउंड द न्यूरॉन, मोर इफेक्टिव्ह स्किल. आणि फोर्स स्पेसिफिक रिलेव्हंट, जर तुम्हाला एखादी स्किल स्पेसिफिक तुम्हाला डेव्हलप करायची असेल तर रिपिटेशन तुम्हाला करावं लागेल, मात्र ते डेलिबरेट प्रॅक्टिस थ्रू होणार. आता याच्या प्रॅक्टिकल स्टेप्स कोणत्या आहे? प्रॅक्टिकल स्टेप्सवर आपण येऊ. पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता एक्झाम्पलच्या माध्यमातून सुद्धा आपण डिटेल समजून घेऊ. पहिले स्टेप समजून घ्या. तुम्हाला पहिली स्टेप आहे, फोकस करावं लागेल स्पेसिफिक गोल्सवर. कोणताही एखादा गोल घ्या आणि ते एवढं मोठं नसावं, एकदम सब स्पेसिफिक पर्टिक्युलर एखादं गोल. जर तुम्हाला विज्ञान विषय अवघड वाटत असेल, प्राण्यांचे वर्गीकरण जर हा विषय तुम्ही घेतला, त्यामध्ये एकदम स्पेसिफिक त्यांचे जे वर्गीकरण असते त्यावर फोकस करा. हे झालं तुमचं स्किल सेट किंवा अंडरस्टँडिंग करण्याची एखादी मेथड. दुसरी गोष्ट, इंटेन्स फोकस. आता इंटेन्स फोकससाठी एक पुढे स्लाइड दिली आहे की तुम्ही 4 टप्प्यात डिवायडेशन केल्यामुळे सांगतो. तुम्ही तुमचा फोकस एरिया डिसाईड केला, त्यानंतर इंटेन्स फोकस, तुमचे मोबाईल बंद राहतील यामध्ये, त्यानंतर नोटिफिकेशन ऑफ राहतील. तुम्ही स्टडी मेथड, जर स्टडी करत असाल तर व्यवस्थित स्टडी करायचा 40 ते 50 मिनिट. हा इंटेन्स फोकसचा पिरियड आहे तुमचा. त्यानंतर इमिजिएट फीडबॅक लूप. आपण जी गोष्ट वाचली आहे ती गोष्ट MCQच्या माध्यमातून, पुन्हा फीडबॅकच्या माध्यमातून किंवा तुम्ही ॲक्टिव्ह रिकॉल टेक्निक वापरू शकता, त्या माध्यमातून आठवून बघणे, म्हणजे लगेच तुम्हाला त्या गोष्टीवर फीडबॅक आवश्यक आहे. तिसरी स्टेप. आणि चौथी स्टेप, ऑपरेटिंग ॲट एज ऑफ द कम्फर्ट. जो आपण कम्फर्ट झोन म्हटलं की एखादा टॉपिक वाचला तुम्ही, त्यामागेलच किंवा हे जनरली यासाठी मी थोडंसं बोलेल. तुम्हाला ऑलमोस्ट सर्वजण गेले आहे, ठोकळा तुम्ही बघता, एक्सप्लेनेशन बघता, मेन्सचं एक्सप्लेनेशन, प्रिलिमचं एक्सप्लेनेशन. यामध्ये होते काय, एखादा प्रश्न वाचला लगेच तुम्ही एक्सप्लेनेशन बघून घेता, म्हणजेच तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये निघत नाही आहे. मी स्ट्रेस का बरं करतो की PYQचे तुम्ही ॲज इट इज प्रिंटआउट काढा, एक एक प्रश्न बघा, ते तुमच्या डोक्याला चालना देतात, तुम्हाला कम्फर्ट झोनमधून काढतात. कुठेतरी स्वतःला चॅलेंज करा. हे झाली 4 मेथड. प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेतला आहे इतिहास विषयाचा. आपण म्हणतो इतिहास मला अवघड वाटतो, मात्र त्यापैकी आपण टॉपिक घेतला आहे, आपला टॉपिक आहे कायद्याचे विभाजन, म्हणजे जे ॲक्ट्स असतात. ॲक्ट्सवर प्रश्न येतो, 100% प्रश्न येतो. आता या वेळेनं तुम्ही कधी ॲक्ट्स प्रिपेअर केले आहे का, स्वतः बघा. पहिली स्टेप आपली काय आहे की आपल्याला सब टॉपिक ठरावा लागेल, आपला गोल ठरावा लागेल. आपला गोल काय आहे, आपल्याला ॲक्ट समजून घ्यायचे आहे हिस्ट्रीमधले, म्हणजे बाकीच्या विषयाचं काही घेणं देणं आहे काय आपल्याला. 1857चा उठाव, काँग्रेसची स्थापना नाही, ॲक्टवर आपण फोकस करत आहोत. आता असं होत असताना तुम्ही बॉटम अप अप्रोच नेहमी वापरता, आता टॉप डाऊन अप्रोच वापरा, म्हणजे एका बर्ड आय व्ह्यूनं त्या गोष्टीकडे बघा. सर्वात पहिलं, कंपनीचे कायदे जे झाले होते
किंवा कायदे जे होते इतिहासातले ते मुख्यतः 3 भागात विभाजित आहे. कंपनीचे कायदे, राणीचे कायदे म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल किंवा राणीचे कायदे आणि सामाजिक आणि शैक्षणिक कायदे. आता एक चौकट आखल्या गेली आपल्याजवळ पहिल्या इन्स्टन्समध्ये. आता कंपनीच्या कायद्यामध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट आला, पिट्स इंडिया ऍक्ट आला किंवा चार्टर ऍक्ट 1813 इत्यादी ऍक्ट आले. राणीचे कायदे जर म्हटलं तर 1858 मध्ये जेव्हा कंपनीचं हस्तांतरण झालं क्राऊनमध्ये, तेव्हा हे ऍक्ट आले. त्यानंतर कौन्सिल ऍक्ट 1909चा ऍक्ट, 1935चे ऍक्ट आले 1947 पर्यंत पार्लमेंटचे. त्यानंतर सामाजिक व शैक्षणिक कायदे, विडो रिमॅरेज ऍक्ट 1856 या प्रकारचे ऍक्ट आले. आता तुम्हाला एक चौकट समजलेली आहे, एक गोल ठेवला आहे, तुम्हाला नेमकं काय वाचायचं आहे. पहिली गोष्ट झाली. स्टेप 2, आता तुमचा फोकस पिरियड सुरू होतं. मी आधी जे म्हटलं होतं की एक स्लाइड तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. टार्गेट ठरवलं गेलं आपल्याला 5-10 मिनिटात. आता 5 मिनिटापासून 60 मिनिटापर्यंत तुमचा इंटेन्स फोकसचा पिरियड सुरू होते. यामध्ये रिअल तुम्हाला स्टडी करायची आहे या मेथडच्या अनुषंगानं. सर्वात अगोदर आपण जे चौकट आखली, सर्वात पहिले कायद्याची पार्श्वभूमी काय आहे. आता प्रश्नांचं स्वरूप बदलत आहे. एखाद्या समजा 1835चा कायदा कसा आला किंवा 1835च्या कायदा येण्यामागील कारणे कोणती, 4 ऑप्शन देऊन देतील. मग अशा वेळेस आपण जर ते डायमेन्शन एक्सप्लोर नाही केलं तर आपले प्रश्न तिथं चुकतात आणि अशा चुका किती होणार, आपले वर्ष वाढत जाईल. त्यामुळे तुम्हाला डायमेन्शन वाईज स्टडी करायचा आहे. कायद्याची पार्श्वभूमी बघून घ्या. दुसरी गोष्ट, प्रमुख त्यातील तरतुदी कोणत्या आहे. तिसरी, तुलनात्मक विश्लेषण, एक ऍक्ट आणि दुसऱ्या ऍक्टमध्ये काय फरक होता, 1909चा ऍक्ट आणि 1919च्या ऍक्टमध्ये फरक काय. त्यानंतर नवीन ऍक्ट कशासाठी बनवण्यात आला, 35चा ऍक्ट काय. तुलनात्मक चार्ट बनवला तर आणखी तुम्हाला चांगलं होईल. व्यक्तिविशेष आणि प्रतिक्रिया, एखाद्या ऍक्ट बद्दल कोणी काही म्हटलं का. 1935च्या ऍक्ट बद्दल गांधीजीनं काही वाक्य म्हटले असतील, नेहरूजीनं काही वाक्य म्हटले असतील, ते सुद्धा एक्झामच्या दृष्टीनं आपल्यासाठी महत्वाचं आहे. आता हे सर्व होईल इंटेन्स जो पिरियड आहे त्यामध्ये. प्रॉपर बसून, यामध्ये डिस्ट्रॅक्शन आहे काय, तुमच्याजवळ मोबाईल नाही, काहीच नाही, फक्त तुम्ही स्टडी करत आहात. सेकंड स्टेपवर आलं. तिसऱ्या स्टेप, तुमचं वाचन झालेलं आहे. आता तुम्ही काय करा, PYQ बघा. PYQला कोणत्या डायमेन्शननं क्वेश्चन आले आणि चॅलेंज करा स्वतःला. किंवा कायदे आठवण्याचा प्रयत्न करा. 1835चा कायदा आठवल्यावर द्विशासन पद्धती कुठं लागू करण्यात आली, केंद्रात की स्टेटमध्ये, प्रोव्हिन्समध्ये, या प्रकारे. PYQ सुद्धा झाल्यावर काही कोचिंग्स वगैरे असतील, त्यांचे MCQ ह्या टॉपिकवर सॉल्व्ह करून बघा, तुम्हाला नवीन काही मिळू शकते. आणि ह्या गोष्टी झाल्या, खासकर PYQ बेस्ड ह्या गोष्टी झाल्या की नेमकं तुम्ही शोधा की तुमची चूक कुठे झाली. फॅक्च्युअलमध्ये तुमच्या चुका आहे, कन्सेप्च्युअलमध्ये चुका आहे की लँग्वेज अंडरस्टँडिंगमध्ये चुका आहे. इतर डायमेन्शन्स तुम्ही एक्सप्लोर करू शकता. मात्र मेनली हे आहे की आपल्याला फॅक्ट लक्षात नाही राहिला अभ्यासताना, कन्सेप्ट लक्षात नाही राहिला किंवा त्याची लँग्वेजेस समजली नाही. हे फीडबॅक अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि शेवटची स्टेप काय आहे, लिव्हिंग कम्फर्ट झोन. तुम्हाला आता कम्फर्ट झोन सोडावं लागेल. तुम्हाला हे फेमॅन टेक्निक म्हणून आहे एक, त्यानंतर आपण एखादा व्हिडिओ बनवून त्यावर. एखादी गोष्ट जर तुम्ही 5 वर्षाच्या मुलाला समजून सांगत नसेल तर ती गोष्ट तुम्हाला समजली नाही असं मानलं जातं. आता फेमॅन कोण होते, यांना नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालं आहे, फिजिसिस्ट होते. त्यांनी ही पद्धत शोधून काढली आणि एकदम इफेक्टिव्ह मेथड आहे. तुम्ही ती गोष्ट पुन्हा लिहून काढा, तुम्हाला कच्चे दुवे लक्षात येतील. 1909चा ऍक्ट मॉर्लेमेंटो, त्यामध्ये काय होत्या, गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय कोण होते, त्यामध्ये भारत मंत्री कोण होते, ह्या प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी लिहून काढा. तुम्हाला फॉल्टी लाईन तुमच्या सापडेल. दुसरी गोष्ट, हे जमत नसेल, तुमचे मित्रमैत्रिणी कोणी असाल त्यांना समजावून सांगा. ह्या गोष्टी कशा आहे, कम्फर्ट झोनच्या बाहेर निघायच्या. आता मी हा व्हिडिओ बनवत आहे, मी कम्फर्ट झोनच्या बाहेर निघत आहे, माझ्याकडून काही मिस्टेक होत असतील, मी पब्लिक प्लॅटफॉर्मवर आहे, मात्र मला कम्फर्ट झोनमधून निघायचं आहे. ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागेल. तिसरी गोष्ट, टेस्ट सिरीजला जाऊन बघा. टेस्ट सिरीज घ्या मार्केटच्या. जर तुम्ही त्या वातावरणात बसू शकत नसाल तर टेस्ट सिरीज आणा, त्या क्षेत्रावर पर्टिक्युलर तुम्ही टेस्ट सिरीज लावा. आता ह्या ज्या 4ही स्टेप्स झाल्या आहे, सर्वात पहिले मायक्रो गोल सेट करणं, दुसरं फोकस्ड वाईज त्यावर वेळ घालवणं, त्याचा फीडबॅक घेणं, आणि शेवटी कम्फर्ट झोन सोडून त्यावर एखादी नोट्स बनवू शकता तुम्ही. तुमचा हा टॉपिक नेहमीसाठी फिक्स झाला.
आता मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगू शकता की अशा प्रकारचा तुम्ही अभ्यास केला आहे का, किंवा अभ्यासात कोणकोणत्या प्रकारचे तुम्हाला डिफिकल्टीज जातात तुम्ही सांगू शकता. ओके, किंवा आणखी काही जर प्रॉब्लेम असतील ते सांगू शकतात. आपण अभ्यासासंबंधी, अभ्यासाचे टेक्निक संबंधी आपण व्हिडिओ निश्चित बनवू. आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हॅल्यू ॲड होत आहे आपल्याला. यानंतर सर्वात शेवटचं थँक्यू. हा व्हिडिओ इथंच संपला आहे, तुम्ही इथून व्हिडिओ सोडून जाऊ शकता. मात्र यामध्ये रिपिटेशन आणि डेलिबरेट प्रॅक्टिस यावर हा ब्रेन आहे. मेमरी संदर्भात थोडंसं जर तुम्हाला बघायचं असेल तर सर्वात पहिले बघा, एखादी गोष्ट आपण हायलाईट करतो, एखादी गोष्ट रिरीड करतो, किंवा तुम्ही ऐकत असाल खूप साऱ्या ॲस्पिरंटकडून की आम्ही लक्ष्मीकांत 35 वेळा वाचली आहे, 20 वेळा वाचली आहे. त्याची गरज काय? तुम्ही ते लिहून काढली का कधी? म्हणजे पार्लमेंट चॅप्टर आपला झाला, एखादा बिल आहे, बिल संदर्भात आर्टिकल कोणते आहे, केव्हा पब्लिश होते, राष्ट्रपती केव्हा राखून ठेवतात, गव्हर्नरचे कोणते अधिकार आहे, या संदर्भात तुम्ही कधी विचार केला आहे का लिहून? MCQ जास्त त्यावर प्रॅक्टिस केली आहे का? हे आता जेव्हा सिम्पल रिपिटेशन आपलं लूप असते तेव्हा आपल्याला हॅबिट डेव्हलप होतात, आणि हॅबिट रिपीटेडली ते डेव्हलप झाल्यामुळे आपल्याला ॲडिक्शन लागते त्या गोष्टीचं. रील झालं, सोशल मीडिया झालं. मात्र डेलिबरेट प्रॅक्टिस स्टडीसाठी एक रिफ्लेक्टिव्ह टेक्निक आहे. तुम्ही स्वतःचं स्वमूल्यांकन करू शकता. स्पेसिफिक आणि जे गोल आपण अचीव करू शकतो तसे छोटे छोटे गोल आखल्यामुळे तुमचा स्टडी आणखी इफेक्टिव्ह होतो. इमिजिएट करेक्शन केल्यामुळे लॉंग टर्म मेमरीमध्ये ते राहतात, आणि रिपीटेड प्रॅक्टिस केल्यानं तुमची मसल मेमरी बिल्ड होते. ओके, आता महत्त्वपूर्ण स्लाइड. तुमच्या मनात जर काही संभ्रम असेल तर ते दूर करण्यासाठी, की अनुवांशिकता जे जेनेटिक असतो, आपण म्हणतो ना तो मुळातच हुशार आहे, तुम्ही हुशार आहात, नाही. अनुवांशिकता जेनेटिक्स कामगिरीवर परिणाम करते. ऑब्विसली तुमच्यापेक्षा जर कोणाचं, समजा आपण लिटरल भाषेत म्हणू की जो हुशार तुम्ही मानत असाल, त्याचं डोकं वेगळ्या डायमेन्शननं चालेल, परिणाम ठरवेल, मात्र कामगिरी ठरवत नाही, परफॉर्मन्स ठरवणार नाही. ते कितीही टॅलेंटेड असला, प्रॅक्टिस नाही केलं तर तो फेल होणार म्हणजे होणार. दुसरी गोष्ट, नशिबाला आणि संधीला एकाच पारड्यात तोलू नका. तुमचं नशीब आणि संधी, तुम्ही हे एक्झाम लिहू शकत आहे, ही मोठी संधी आहे तुमच्याजवळ. काही ग्रामीण भागातल्या मुलांना माहीत सुद्धा नसते की ही एक्झाम अस्तित्वात आहे. हे तुमचं नशीब माना. जीन्स जे असतात ते आपल्याला संधी देतात, ठीक आहे, मात्र नशीब ठरवत नाही. आता थोडं फिलॉसॉफिकल चालला हा व्हिडिओ, मात्र लक्षात ठेवा, स्टडी टेक्निक, डेलिबरेट प्रॅक्टिस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि चॅनलला नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. थँक्यू.